नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक पाहणार आहोत. ज्या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न हमखास आढळून येतात आणि तो टॉपिक आहे इंटरनॅशनल लेवलच्या महत्त्वाच्या परिषदा आणि त्या कोणत्या ठिकाणी होणार आहेत त्यासंबंधी. या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न 100% असतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला 2025च्या सर्व महत्त्वाच्या जागतिक परिषदा कव्हर होतील. चला तर मग प्रश्न पहिला बघूया. G20ची 2025साठीची परिषद कोठे होणार आहे? तर G20 ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असलेली संघटना आहे आणि या वर्षीची होणारी परिषद आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. त्यामुळे परीक्षेत हा प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जाईल. आता ही G20 संघटना खूप महत्त्वाची असल्यामुळे यासंबंधी अजून थोडीशी माहिती आपण बघूया. जर परीक्षेमध्ये तुम्हाला हे कोणत्या देशात होणार आहे असा प्रश्न न विचारता डायरेक्ट ठिकाण जर विचारले तर त्याचे उत्तर असेल जोहान्सबर्ग हे. त्याचबरोबर या वर्षीची G20 परिषद ही 20वी परिषद आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आफ्रिका खंडात होणारी ही पहिलीच G20 परिषद आहे. त्यामुळे ही देखील माहिती खूप महत्त्वाची आहे. याच्यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न दुसरा, 2025ची G7 परिषद कोठे भरवण्यात आलेली आहे? तर G7 ही जी संघटना आहे ती देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि 2025ची ही परिषद भरवण्यात आली होती कॅनन्स्किस, कॅनडा या ठिकाणी. तर हे नाव खूप महत्त्वाचे आहे. कॅनन्स्किस या ठिकाणी भरवण्यात आली होती आणि कोणत्या देशात असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल कॅनडा या देशात ही भरवण्यात आली होती. आता यासंबंधी आणखीन माहिती आपण पाहूया. तर G7 ही भरवली होती कॅनन्स्किस, कॅनडा या ठिकाणी. याची आवृत्ती कोणती होती? तर ही 51वी आवृत्ती होती, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर G7 या संघटनेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर ते 7 सदस्य देश आहेत. त्यामध्ये कोण कोण आहे? तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK आणि USA हे 7 देश आहेत. त्याचबरोबर युरोपियन युनियन ही सुद्धा G7 या संघटनेची ज्या परिषदा असतात त्याच्यामध्ये भाग घेत असते. त्यामुळे ही देखील माहिती लक्षात ठेवा आणि ही यावर्षी झालेली कॅनडा या देशामध्ये झाली होती, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न तिसरा, नाटो परिषद 2025 ही कोठे पार पडली? तर नाटो ही देखील काही देशांची संघटना असून ही संघटना किंवा या संघटनेची 2025ची जी परिषद झाली किंवा समिट झाली ती पार पडली होती नेदरलँड या ठिकाणी किंवा या देशामध्ये. आता एक्झॅक्टली जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला कोणत्या ठिकाण किंवा ठिकाण जर दिले तर ते ठिकाण आहे द हेग. हे द हेग या ठिकाणी नाटो या देशांची 2025ची परिषद पार पडली होती. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, ब्रिक्स परिषद 2025 कोठे भरवण्यात येणार आहे? तर या वर्षीची ब्रिक्स परिषद ही ब्राझील या देशामध्ये भरवण्यात येणार आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्स ही संघटना खूप महत्त्वाची आहे कारण भारत या संघटनेचा सदस्य आहे. ही ब्रिक्स जी संघटना आहे या संघटनेची 2025ची परिषद पार पडली होती रिओ दि जानेरियो या ब्राझीलमधील सिटीमध्ये आणि या वर्षीची जी परिषद होती ही 17वी परिषद होती. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्स या संघटनेचे सदस्य देखील माहीत असणे आवश्यक आहे. तर या संघटनेमध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे 5 सदस्य आहेत आणि या देशांच्या नावानुसारच ब्रिक्स हे नाव देण्यात आलेले आहे संघटनेला. त्याचबरोबर नव्याने ॲड झालेले इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि UAE हे सदस्य आहेत. म्हणजे सध्या ब्रिक्स या संघटनेमध्ये एकूण 10 सदस्य आहेत, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 5वा, पॅरिस AI समिट 2025 कोठे होणार आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असणारी ही अतिशय महत्त्वाची समिट असून 2025 सालची ही समिट पॅरिस म्हणजेच फ्रान्स या देशामध्ये झालेली असून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. आता ही समिट परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे कारण संपूर्ण जग हे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अवतीभोवती गुंडाळलेले आहे आणि त्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. तर ही परिषद झाली होती फ्रान्स या ठिकाणी. कोणत्या सिटीमध्ये? तर पॅरिस या सिटीमध्ये, हे लक्षात ठेवा. तर ही जी AI समिट आहे ती एकूण 3री समिट आहे. याच्या आधी 2 समिट झालेले असून पहिली समिट झालेली 2023 साली UK या देशामध्ये, दुसरी समिट 2024 साली साऊथ कोरिया या देशात झाली होती.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025ची ही जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट आहे, ही समिट फ्रान्स या देशासोबतच भारताने देखील आयोजित केली होती संयुक्तरित्या, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ही जी समिट आहे ती फ्रान्सबरोबरच भारताने को चेअर केली होती. त्यानंतर प्रश्न 6वा, 6वी बिमस्टेक परिषद 2025 कोठे भरवण्यात आली? तर बिमस्टेक ही संघटना देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते आणि याची 2025 सालची परिषद भरवण्यात आली होती थायलंड या देशामध्ये. त्याचबरोबर परीक्षेत जर देश न देता ठिकाण डायरेक्ट विचारले किंवा सिटी विचारली तर ते असेल बँकॉक. तर थायलंड या देशामधील बँकॉक या ठिकाणी बिमस्टेकची 6वी परिषद 2025 ही पार पडली होती. प्रश्न 7वा, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 कोठे पार पडली? तर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 म्हणजेच व्हेव्ज, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे, ही समिट पार पडली होती मुंबई या ठिकाणी. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची आहे, कारण ही महाराष्ट्रामध्ये पार पडली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तसेच देशाच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची समिट आहे. याच्यावर देखील परीक्षेत तुम्हाला 100% प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न 8वा, रायसिना डायलॉग 2025 ही परिषद कोठे भरवण्यात आली होती? आता ही जी परिषद आहे रायसिना डायलॉग म्हणून, ही पॉलिटिकल परिषद असून ही परिषद 2025 सालची भरवण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी आणि याचे उद्घाटन केले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची परिषद आहे. प्रश्न 9वा, वर्ल्ड हायड्रोजन समिट 2025 कोठे भरवण्यात आली? तर जागतिक हायड्रोजन परिषद ही भरवण्यात आली होती नेदरलँड या ठिकाणी. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न 10वा, ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन परिषद 2025 कोठे पार पडली? तर ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन परिषद 2025 ही पार पडली होती नवी दिल्ली या ठिकाणी. ज्या ज्या परिषदा आपल्या देशामध्ये पार पडलेल्या आहेत त्या सगळ्या परिषदा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत, कारण अशा परिषदांवर प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे या पाठ करून ठेवायच्या आहेत. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणते राज्य पहिली ऑलिम्पिक रिसर्च कॉन्फरन्स 2025चे यजमान आहे? तर खालीलपैकी कोणते राज्य जे पहिल्यांदाच होत असलेल्या ऑलिम्पिक रिसर्च कॉन्फरन्स 2025चे यजमान आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे गुजरात. गुजरात या राज्यामध्ये पहिलीच ऑलिम्पिक रिसर्च कॉन्फरन्स होत आहे. आता ही परीक्षे दृष्टिकोनातून का महत्त्वाची आहे? तर भारत हा देश 2036चे जे ऑलिम्पिक होणार आहेत ते भारतात व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे आणि याच्या संबंधितच ही जी रिसर्च कॉन्फरन्स आहे ही पार पडत आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 12वा, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 कोठे भरवण्यात आलेली आहे? तर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 ही भरवण्यात आलेली आहे दुबई या ठिकाणी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न 13वा, वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2025 कोठे भरवण्यात आली होती? तर वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2025 साठीची भरवण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, कारण ही आपल्या देशामध्ये भरवण्यात आली होती. प्रश्न 14वा, पहिली ऑल इंडिया ट्रान्सजेंडर कॉन्फरन्स 2025 कोठे पार पडली? तर 2025ची ऑल इंडिया ट्रान्सजेंडर कॉन्फरन्स पार पडली होती अजमेर या ठिकाणी. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याचबरोबर ही पहिलीच ऑल इंडिया ट्रान्सजेंडर कॉन्फरन्स आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 15वा, पर्पल फेस्ट 2025 कशाशी संबंधित आहेत? अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतो. हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर पर्पल फेस्ट हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम दिव्यांग व्यक्तींच्या संबंधित आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. हा जो कार्यक्रम आहे तो दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसाठी, त्यांचे समावेशन घडवून आणण्यासाठी राबवला जातो आणि हा कार्यक्रम
2025चा हा कार्यक्रम अमृत उद्यान, जे राष्ट्रपती भवन दिल्ली येथे आहे त्या अमृत उद्यानामध्ये हा 2025चा पर्पल फेस्ट जो दिव्यांग व्यक्तींसाठीचा कार्यक्रम आहे हा भरवण्यात आला होता. हे लक्षात ठेवा. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असून याच्यावर देखील 100% परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे या वर्षातील अतिशय महत्त्वाचे असलेल्या आणि ज्या परीक्षेमध्ये 100% विचारले जातील अशा आपण परिषदा आणि त्यांचे ठिकाण यासंबंधीची माहिती या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेली आहे. अशाच प्रकारच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.